महाराष्ट्रामध्ये लवकरच विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहे। या निवडणुकीमध्ये आपण यशस्वी व्हावं यासाठी काही विरोधी पक्ष प्रयत्न करतायत। परवा उद्धवजी ठाकरे साहेब दिल्लीला जाऊन आले आणि दिल्लीमध्ये त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेकडे जर आपण बघितलं तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं की जनतेच्या न्यायालयात जाऊन आम्ही न्याय मागणार आहे। आपल्याला सगळ्याला माहिती आहे की जनतेच्या न्यायालयाचा जनमताचा अनादर जर कोणा केला असेल तर 2019 साली जो जनादेश आला होता तो जनादेश ठोकरून उद्धव ठाकरे साहेबांनी असंघाशी संगत केली आणि आपलं सरकार बनवलं। या पत्रकार परिषदेत त्यांनी मी किती चांगला मुख्यमंत्री होतो हेही दाखवण्याची कोशिश केली। आम्ही नाही पण त्यांच्याच सरकारमध्ये काही मित्र असलेले त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये लिहिलं की पूर्ण कालावधीमध्ये उद्धवजी ठाकरे फक्त 1 दिवस मंत्रालयात आले याची मला खंत वाटते। याचाच अर्थ असा आहे की सगळ्यात अपयशी अशा प्रकारचे मुख्यमंत्री होते आणि त्यामुळं त्यांनी अशा प्रकारची जनादेशाची भाषा वापरणं चुकीचं आहे। बांगलादेशाच्या परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केलं। आम्ही स्वतः हिंदुत्ववादी अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी अनेक वेळेस केलं। आत्ताच्या काळात ते करत नाहीत, परंतु त्या ठिकाणी बांगलादेशामध्ये जी परिस्थिती झाली ती आपल्या देशामध्ये सुद्धा होऊ शकते अशा प्रकारचं वक्तव्य सुद्धा त्यांनी केलेलं आहे। मला असं वाटतं की ही चिथावणीखोर भाषा आहे। ज्या ठिकाणी हिंदूची हत्या केल्या जाते किमान त्याचा निषेध करण्या इतपत हिंदुत्व तरी त्यांच्यामध्ये जागृत असायला पाहिजे होतं, परंतु ते सुद्धा ते या ठिकाणी दाखवू शकले नाही। याचा अर्थ हिंदुत्वापासून उद्धवजी ठाकरे किती दूर गेले हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतं आहे। खरं तर 3 दिवसाचा जो दिल्ली दौरा होता, या दिल्ली दौऱ्यात ते कशासाठी गेले? जेव्हा देवेंद्रजी आणि एकनाथराव शिंदे दिल्लीला जायचे तेव्हा त्यांचं वक्तव्य आहे की महाराष्ट्र दिल्लीच्या इशाऱ्यावर आम्ही चालू देणार नाही। आत्ता हे जे दिल्लीला गेले हे कशासाठी गेले? यांनी कोणाचा इशारा घेतला? हे कोणाच्या दारात जाऊन उभे राहिलेत? आमच्या युतीच्या काळामध्ये अशा प्रकारचे जागा वाटपाचे निर्णय, निवडणुकीची रणनीती प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडेपासून तर आत्तापर्यंत मातोश्रीवर ठरवल्या जायची, परंतु आता मातोश्रीतून बाहेर निघून राहुल गांधी आणि खरगेजीच्या दारात जाऊन उभं राहण्याची ही पाळी या राज्यातल्या जनतेने तुम्हाला खरं तर आणलेली आहे। आणि मग मला असं वाटतं की हिंदुत्व केवळ तोंडापुरतं तुमचं राहिलं आहे, परंतु हिंदुत्वापासून तुम्ही आता कितीतरी दूर गेले हे महाराष्ट्रीय जनतेला दिसून आलेलं आहे। बांगलादेशामध्ये जो हिंदूवर अन्याय आणि अत्याचार चाला, हा अत्याचार केवळ त्यांनी बोलून दाखवला, त्याचा मार्ग वेगळा आहे। त्यांनी त्याचा निषेध करायला पाहिजे होता, मी अगोदरच सांगितलं आपल्याला। परंतु एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की जनतेच्या हिताच्या, जनतेच्या उपयोगाच्या ज्या योजना महायुती सरकारने जाहीर केलेल्या आहेत त्या योजनाकडे जर आपण बघितलं तर 17 ऑगस्टला या योजनेचा पहिला हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जाणार आहे। जवळपास 1,60,000 महिलांनी आत्तापर्यंत आपली नोंदणी केलेली आहे आणि 1,27,000 अर्ज
आत्तापर्यंत मंजूर झालेले आहेत आणि त्याचा हप्ता तो 17 तारखेला महिलांच्या खात्यात पडणार आहे। या योजनेला सुद्धा खीळ घालण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने त्यांनी प्रयत्न केलेला आहे, पण माननीय कोर्टाने हा निर्णय सरकारचा निर्णय आहे, हा निर्णय जनहिताचा निर्णय आहे आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विरोध दाखवला नाही। मला असं वाटतं की विरोधी पक्षांनी जनहिताच्या जे काही निर्णय आहेत या निर्णयाच्यामध्ये अशी आडकाठी न आणता सरळ जनतेच्या दरबारात जाऊन मतं मागावीत आणि आम्हाला खात्री आहे की जेव्हा जनतेच्या दरबारात जातील तेव्हा यांचं असलेलं हिंदुत्व, यांच्या असलेल्या जनतेच्या योजनेला विरोध आणि यांनी 2019ला जनादेशाचा केलेला अनादर पाहून जनता यांना नाकारल्याशिवाय राहणार नाही असं आमचं मत आहे। कसा डबल महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा उद्धव ठाकरे असू शकतात नाही, त्यांनी तसं इनडायरेक्टली इंडिकेटच केलेलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांनी संकेत दिले या दौऱ्यातून की मी किती चांगला मुख्यमंत्री होतो। त्यांनी त्यांची भावना अप्रत्यक्षरित्या उघडच केलेली आहे। आपल्याला माहिती आहे की सरसेनापती बाळासाहेब ठाकरे हे नेतृत्व करत असताना त्यांनी स्पष्टपणानं सांगितलं होतं की मी निवडणूक लढणार नाही, माझ्या कुटुंबातला कोणी निवडणूक लढणार नाही, परंतु बाळासाहेब जाताच केवळ निवडणूकच नाही तर हिंदुत्वसुद्धा यांनी गुंडाळून ठेवलं आहे आणि बाळासाहेब जे बोलले त्याच्या उलटं वागतायत सगळे ते आता। मी पूर्णपणानं स्पष्टपणानं सांगितलेलं आहे, माझं नाव चर्चेतही नाही, मी राज्यसभा मागणार नाही, मी विधान परिषदही मागणार नाही, मी विधानसभेची निवडणूकही लढणार नाही, मी पक्षाचा एक शूर सैनिक आहे। मला पक्षानं जर म्हणलं की एखाद्या ग्रामपंचायतचे सरपंच व्हा आणि पक्षानं जर आदेश दिला तर मी सरपंच बी व्हायला तयार आहे। या संदर्भातला निर्णय NDAचे घटक दल एकत्र बसतील आणि जो काही निर्णय घटक दलाचा होईल तो निर्णय आम्ही जाहीर करू। भाजप ऍक्शन मोड मध्ये आले आहे, त्या ठिकाणी ठाकरेंचा बाले जिल्हा कोकण असेल, मुंबई असेल, त्या ठिकाणी भाजप अधिक आक्रमक दिसणार आहे, जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा। भाजप केवळ कोकणापुरता मर्यादित नाही आहे, कोणी कोकणापुरते मर्यादित असतील, आम्ही कोकणापुरते नाही आहे, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आम्ही ॲक्शन मोडमध्ये आहे। संपूर्ण कार्यकर्ते कामाला लागलेत, भाजपचं अधिवेशन झालं आणि त्यानंतर जिल्ह्यामध्ये आता अधिवेशनं चालू आहेत आणि त्यानंतर तालुक्यात अधिवेशनं आम्ही घेणार आहेत। त्यामुळे केवळ कोकणात आम्ही ॲक्शन मोडमध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये आम्ही ॲक्शन मोडमध्ये ते काही इमर्जन्सी थोडीची इंदिरा गांधीनं लावलेली 5 वर्षाची मुदत 6 वर्षे करून घ्यायची, ती आठवण करा। भारतीय जनता पार्टी या मताची नाही आहे, ठरलेल्या वेळेस निवडणुका घेऊ, आम्ही काही इमर्जन्सीमध्ये 5ची मुदत 6 केली तशी करण्याच्या मनस्थितीत आमचं सरकार नाही आहे। पहिली यादी जी आहे ती येत्या 15 दिवसात येईल अशी चर्चा आहे, 30 ते 40 जणांची नावं असू शकतात। तो संपूर्ण अधिकार पार्लमेंटरी बोर्डाचा आहे केंद्रातल्या आणि पार्लमेंटरी बोर्ड जे निर्णय घेईल त्याप्रमाणे होईल। मुख्यमंत्री पदावर खंत व्यक्त केली, देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे हे माझ्या मागचे बॅचचे आहेत, मात्र मी मुख्यमंत्री होऊ शकलो नाही, या संदर्भात काय सांगा? हे बघा, समवयस्क आणि एकाच पदावर बसलेले अनेक नेते जेव्हा एकत्र बसतात तेव्हा असं एकमेकाची टोलोटोली करत असतात, पण पूर्वीच्या काळासारखी आता होत नाही। विलासराव देशमुख, गोपीनाथराव मुंडे यांचे भाषणं जर आपण जुने काढले तर आता अशा भाषणावर आमच्या बंधनं आलेले आहेत आणि आम्ही असं काही बोललो म्हणजे तुम्ही त्याला लगेच टीका टिप्पणी सुरू करता आणि तेवढंच दाखवता। त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की आम्ही सर्वजण सारखे आहेत, वयाचा भाग नाही, याला काही वयाचं बंधन नाही आहे। मुख्यमंत्री, प्रधानमंत्री किंवा एखाद्या मंत्री होण्याला वयाचं बंधन नाही आहे, तर त्या पक्षावर अवलंबून असतं की आपला नेता कोण। एक आता बिल आलं आहे, बिलावर दोन्ही बाजूंना चर्चा होतील आणि चर्चेनंतर ते बिल
पास होतं करायचं का नाही करायचं हे सरकार ठरविल. परंतु आता संसदेमध्ये सादर झालं आणि जे बिल संसदेमध्ये सादर झालं त्याच्यावर आत्ता बोलणं उचित नाही. आगामी विधानसभेसाठी अजितदादा दौरा करण्यात आजपासून त्या यात्रेला सुरुवात झालेली आहे. त्या यात्रेचा पॅटर्न जो आहे तो एक गुलाबी रंगात मध्ये त्यांनी ठेवलेला पाहायला मिळतो. त्यामुळे गुलाबी वातावरण दादाच्या मागे पाहायला मिळतं. असं आहे, कोणता रंग निवडावा हे त्यांच्या कल्पनेतला आहे. तुम्ही गुलाबी रंग का घेतला याचा विरोधही आम्हाला करता येत नाही. पण दादाने सुद्धा काहीतरी सोचून समजून रंग निवडला असेल. प्रत्येकजण आता रंगावरच खेळ चालला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये सर मराठा आरक्षणाचा फॅक्टर अत्यंत महत्त्वाचा ठरला. विधानसभा निवडणुका तोंडावरती आहेत, मात्र उद्धव ठाकरे यांनी आरक्षणासंदर्भातला जो काही निर्णय आहे तो राज्य सरकार घेऊ शकत नाही, संसदेतच होऊ शकतो असं म्हणत केंद्र सरकारवरती जबाबदारी टाकलेली आहे. त्यामुळे लवकर निर्णय घ्या, अन्यथा बांगलादेश. भारतीय जनता पक्षाला मराठा आंदोलनाचा फटका बसला हे म्हणणं आम्हाला पसंत नाही आहे. आम्हाला मराठा समाजानेही मतदान केलं, आम्हाला ओबीसीनेही मतदान केलं, आम्हाला SC नाही मतदान केलं, आम्हाला ST नाही मतदान केलं. जातीवर आम्ही मतदान कधीच मागत नाही, ही भारतीय जनता पार्टीची पहिल्यापासूनची भूमिका आहे. पण आत्ता तुम्ही जे म्हणता की केंद्रानं हा निर्णय करावा, आत्तापर्यंत तुम्ही असं म्हणत होते की महाराष्ट्र सरकार निर्णय करावा आणि तुम्ही आमच्याबरोबर आत्ता 2019च्या अगोदर सरकारमध्ये होते. तेव्हा सरकारनं जेव्हा निर्णय केला तेव्हा तुम्ही आमच्या सत्तेत सहभागी होते. खरं तर तुमच्या सरकारमधल्या मंत्र्याला तुम्ही त्याच वेळेस म्हणायला पाहिजे होतं की हा निर्णय आपल्याला करता येत नाही, तुम्ही काही सरकारच्या बाजूने उभे राहू नका, हा केंद्राकडे जाऊ द्या. तेव्हाही ते काही बोलले नाही. त्याच्यानंतर त्यांचं सरकार आलं, ते मुख्यमंत्री झाले. त्या टायमाला कोर्टामध्ये केसेस लढवल्या गेल्या. पण त्यांनी आपल्या सरकारमध्ये असताना, मुख्यमंत्री असताना असं म्हणायला पाहिजे होतं किंवा एखादा ठराव करून पाठवला पाहिजे होता केंद्राकडं की हा निर्णय आता केंद्रानं करावा. दोन्ही संध्या सोडल्या आणि आता वैफल्यग्रस्त अवस्थेत असताना ते आता केंद्राकडे बोट दाखवतात. काहीही झालं तरी केंद्राच्या नावानं बोटं मोडणे हा उद्धव ठाकरे साहेबाचा एक छंद झाला. रागे आणि पश्चिम महाराष्ट्रात सोलापुरातून शांतता रॅलीची सुरुवात केलेली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ एका कार्यक्रमाला काही दिवसांपूर्वी सोलापुरात होते. त्यावेळेस काल बोलताना जरांगे म्हणाले की भुजबळ यांना घेऊन येणाऱ्या नेत्यांना आणि पक्षाला पाडा, म्हणजे भाजपला पाडा, असं त्यांचं वक्तव्य होतं. असं आहे, एखाद्या पक्षाबद्दल, एखाद्या नेत्याबद्दल सगळेच राजकीय पक्ष वेगवेगळ्या प्रकारचे वक्तव्य करतात. आम्ही सुद्धा करतो. यांना मतं देऊ नका, त्यांना मतं देऊ नका, हा नेता चांगला आहे, तो नेता चांगला नाही, हे तर राजकारणामध्ये चालतच असतं ना. आणि त्याच्यामुळं त्यांच्या एकट्याच्या बोलण्यावर असं कसं निर्णय करतायत. पण हे कालचं विसरलेत तुम्ही की बांगलादेशामध्ये ज्या हिंदूची हत्या होऊ लागली त्या हिंदूबद्दल सहानुभूती न दाखवता त्या ठिकाणी त्यांचं वक्तव्य जर बघितलं तर लाजिरवाणी वक्तव्य आहे. हे याच्यापेक्षा गंभीर आहे. इथं देशाचा प्रश्न आहे, इथं हिंदुत्वाचा प्रश्न आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्याच्यापेक्षा हे वाईट बोललेत, जरंगेपेक्षा हे वाईट बोललेत. उद्धव ठाकरे यांना अनौपचारिक गप्पांमध्ये काही प्रश्न विचारण्यात आले शरद पवार यांच्याबद्दल. त्यावेळी त्यांनी म्हटलं की शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जी काही बैठक झाली त्याची काय चर्चा झाली याची मला कल्पना नाही. दुसरं, धारावीच्या मुद्द्यावरून पवार आणि अजून अदानी यांच्याबद्दलची नेमकी त्यांची भूमिका काय हे स्पष्ट. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की युतीचं सरकार असताना प्रत्येक निर्णय, प्रत्येक बैठक ही उद्धव ठाकरे साहेबाच्या भेटीनंतर होत होती, त्यांना विचारून होत होती. ते बैठकीमध्ये सामील असायचे. आत्ताच तर किती खाली आला, त्यांना न विचारता, त्यांना न बोलावता अशा प्रकारच्या बैठका होतात. आणि बैठका झाल्यावर त्यांना ती माहिती बी दिल्या जात नाही. आपण बघत असाल की उद्धव ठाकरे साहेबाच्या घरी अयोध्याहून निवडून आलेले खासदार काय अविदेश प्रकार हे घरी गेले. मासाहेबाचा आणि बाळासाहेबाचा फोटो लावलेला, तिथं पायात बूट घालून दोघांनी हस्तांदोलन केलं. इतका स्तर खाली गेला आहे, लागला तर मी फोटो दाखवतो तुम्हाला. इतके दिवस मातोश्रीच्या बाहेर खेटरं काढायचे भिंतीच्या बाहेर, आता खेटरं आत चाललेत तरी यायला सण उरायला आहे. याचा विचार करा तुम्ही. लागला तर फोटो काढा. आहेत मैंने तो बोल दिया कि 3 दिन में किसके पास गए, क्या कारण से गए. जब हम जाते थे, हमारे मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री जाते तो बोलते थे दिल्ली बम्बई, दिल्ली के इशारे से नहीं चलेंगे. ये किसका इशारा नहीं लेके गए थे.
किससे बात किया, क्या बात किया, 3 दिन क्यों गए, हमें क्यों नाम रखते थे, आप बताओ ना क्यों गए, आप क्यों जा रहे। ऐसी बैठकें पहले मातोश्री पे होती थी, अब तो बैठकें मातोश्री बाहर निकल के वहाँ जाके बैठका कर रही उनके घर पर। वही कांग्रेस से बात करते उद्धव ठाकरे ने एक बार फिर इच्छा जाहिर की है व्यक्ति की है महाराष्ट्र के मुख्यमंत्री बनने की। ये इच्छा जाहिर नहीं है, तुम चुनाव आने दो, रिजल्ट आने दो, वो तो नहीं बनेंगे। और उनकी जो ये है अभी महाविकास आघाड़ी, वो तो सत्ता में नहीं आएंगी, लेकिन सोच के रख रहे हो अगर आई तो क्या करूं, बनना तो मुझे ही है। फिर सोच रहे 2019 में मैंने जो बीजेपी के साथ किया वो मैं कर सकता क्या, ये प्लानिंग कर रहे, सोच रहे मन में, होने वाला नहीं है पर सोच रहे मन में हो कि 2019 में जो किया वो मैं कर सकता हूं क्या। उद्धव ठाकरे या शिवसेना की बात करें तो आम शिव सैनिक को आगे बढ़ाने की बात करते थे, लेकिन लगातार पिछली बार देखा, इस बार भी पूर्व मुख्यमंत्री का चेहरा बनने की बात करें, उस पर क्या कहेंगे। देखिए बाला साहब ठाकरे जो थे उन्होंने बोला ना मैं ना मेरी फैमिली का कोई मेंबर राजनीति में आऊँगा, हाँ हम नेता रहेंगे लेकिन चुनाव नहीं लड़ेंगे। लेकिन बाला साहब जो बोलते थे बिल्कुल उसके उल्टा उद्धव जी चल रहे, हिंदुत्व तो छोड़ दिया, जूते पहन के लोग घर में आ रहे, फिर भी बर्दाश्त हो रहा है, खुद मुख्यमंत्री बन रहे। मुझे ऐसा लगता है कि चुनाव के बाद क्या क्या होता है देखो। हिंदी बांग्लादेश में जो हालात है वो हालत इंडिया में भी हो सकती है। ये बयान दुर्भाग्यपूर्ण बयान है। खुद को हिंदुत्ववादी बताने वालों ने जो बांग्लादेश में हिंदुओं की हत्या हो रही है, जो उनके घर लुटाए जा रहे हैं, उस पर उन्होंने उस विषय का धिक्कार करना चाहिए था, लेकिन वो नहीं करते हुए वो और बोल रहे कि वैसी स्थिति भारत में भी आ सकती है, दुर्दैवपूर्ण है। सर वापस बोर्ड की बात करें, जिस प्रकार से आज लोकसभा में वक्फ बोर्ड बिल पेश किया है, ये कितना इंपॉर्टेंट है लगता है आपके लिए? और समाजवादी पार्टी इसके विरोध की जो भारतीय जनता पार्टी बिल लाएगा उसका विरोध करना ये अपोजिशन पार्टी का काम है। मुझे ऐसा लगता है कि ये जो बिल आया सरकार ने सोच समझ के बिल लाया होगा। अगर बिल पे आज चर्चा होंगी तो उसके पहले मैं आपके पास चर्चा नहीं करूँगा। कितना इंपॉर्टेंट हो सकता है सर ये बिल? ये कितना इंपॉर्टेंट हो सकता है आपके हिसाब से? नहीं, मैंने तो बिल पढ़ा नहीं है, मैं क्या बोल रहा, सरकार ने सोच समझ के ही बिल लाया है। उद्धव ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीमध्ये उतरण्याचं तुम्ही आव्हान करत आहात, कारण की सातत्याने ते स्वतःच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत वक्तव्य करत आहेत. तुम्ही निवडणुकीमध्ये उभा राहण्याचं आव्हान करणार आहात का थेट विधानसभेमध्ये? हे बघा, ही त्यांच्या आयुष्यातली पहिली विधानसभेची निवडणूक आहे मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर. त्यांना आव्हान कशासाठी करायचं? जर महाविकास आघाडी सत्तेतच येणार नसेल आणि ते जर का ठरवून ठेवत असेल की मी उभा राहीन, मी निवडून येईल, आव्हान काय करायचं त्यांना? इथं आम्ही सत्तेत येणार आहे, महायुती ही पुन्हा सरकार बनवणार आहे 2024ला. डिस्क्वालिफिकेशन के बाद जो है संन्यास ले लिया है, तो विपक्ष लगातार क्या फिर से एक बार, विनेश फोगाट ने संन्यास ले लिया है डिस्क्वालिफिकेशन के बाद, विपक्ष इस पर केंद्र सरकार को निशाना बना रहा है, केंद्र सरकार पर आरोप लगा रहा है, इसके पीछे इस पर क्या है? मुझे ऐसा लगता है कि विपक्ष का आरोप लगाना दुर्भाग्यपूर्ण है। मोदी जी ने उनकी तारीफ की है, मोदी जी ने बोला कि सारा देश आपके साथ खड़ा है, और उसके बाद भी विपक्ष जो उनकी आरोप लगा रहा है ये दुर्भाग्यपूर्ण है. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.